बातमी आहे मराठा क्रांती मोर्चाची। मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचं वादळ उद्या मुंबईत धडकतंय। आतापर्यंत राज्यात निघालेल्या सर्व मोर्चांपेक्षा या मोर्चात अधिक गर्दी उसळेल असा दावा आयोजकांकडून केला जातोय। या भव्य मोर्चासाठी मराठा संघटनांची जोरदार तयारी सुरू आहे। या मोर्चासाठी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातून हजारोंच्या संख्येनं मराठा समाज उद्या मुंबईत दाखल होईल। मोर्चासाठी मराठा समाज मोठ्या संख्येनं एकवटणार असल्यानं वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर नवी मुंबई रेल्वे स्थानकाबाहेरच्या मैदानात पार्किंगची सोय करण्यात आली आहे। यासोबतच तिथे मोबाईल टॉयलेटचीही सोय करण्यात आली आहे। सायन पनवेल महामार्ग, ठाणे बेलापूर महामार्गावर वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात असणार आहेत। त्याचबरोबर रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी देखील पोलीस रेल्वे स्थानकाच्या आवारात मदतीसाठी असणार आहेत। या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी वैभव परब आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, कशा पद्धतीने या मराठा क्रांती मोर्चाची तयारी सुरू आहे? दीपक, एक मराठा लाख मराठाचा नारा देत सर्व मराठा बांधव आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। खेड्यापाड्यातले सगळे बंधू भगिनी असतील आपल्या कुटुंबासह मुंबईकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात। एवढंच नाही तर कोल्हापूरची मी तुला आकडेवारी सांगू शकतो, जवळपास 16,732 ही रजिस्टर आकडेवारी आहे। ज्या गाड्या ह्या रजिस्टर झालेल्या आहेत, त्यामुळे त्यातून येणाऱ्या लोकांची, मराठा बांधवांची आणि भगिनींची संख्या काय असेल हे आपल्या लक्षात आलं असेल। प्रत्येक जिल्ह्यातून ही संख्या आहे ती अशाच प्रकारे पाहायला मिळते आणि त्यामुळे मुंबई बरोबरच नवी मुंबई आणि ठाणे देखील पूर्णपणे सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एक आपल्याला इकडे लक्षात घ्यावं लागेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, हे सगळे जे आहेत ते नवी मुंबई सायन पनवेल महामार्गावरनं येणार आहे। त्यामुळे ह्या महामार्गावर आहे ती चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। गाड्या पार्किंग असतील, गाड्या पार्किंग नंतर ज्या मार्गाने आपल्याला मोर्चाच्या दिशेने जायचं करता हा मोर्चा आहे तो जिजामाता उद्यान म्हणजेच राणीची बाग ते आझाद मैदान असा निघणार आहे। परंतु येणारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहता ह्या मोर्चाची गर्दी आहे ती जवळपास अजून पुढपर्यंत गेलेली पाहायला मिळेल। त्यामुळे जास्तीत जास्त गाड्यांचा वापर टाळून रेल्वेने प्रवास करावा असं देखील मराठा मोर्चाच्या आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे बांधवांना। कारण का सगळ्याच गाड्या जर रस्त्यावर उतरल्या आणि मुंबईच्या दिशेने येऊ लागल्या तर रस्त्यावर चालायची नामुष्की होईल आणि हीच बाब लक्षात घेता प्रत्येक ठिकाणी मग कोकणातून येणाऱ्या लोकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर या मराठा बांधवांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ठाण्यावरनं देखील काही आमदारांनी खास बसेस ठेवलेल्या आहेत। त्यामुळे आतापर्यंत एकूण 57 मोर्चे झाले दीपक, आणि या 57 मोर्चांचा मिळून आता हा मुंबईचा एक फायनल मोर्चा आपल्याला पाहायला मिळणार आहे दीपक। निश्चितच वैभव, तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातले जे ताजे अपडेट आहेत ते घेणारच आहोत। शिवाय उद्या हा जो मोर्चा निघणार या सगळ्या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुम्ही आमच्या रिपोर्टर सोबत एबीपी माझावर पाहू शकणार आहात। दरम्यान कोणत्या जिल्ह्यातील गाड्यांची कुठे आणि कशी सोय करण्यात आली आहे यावर एक नजर टाकूया। कुणी कुठे पार्किंग करायचे तर कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील कार्यकर्त्यांची सोय वाशीच्या एपीएमसी बाजारात करण्यात आलेली आहे। तर पुणे आणि सोलापुरातून येणाऱ्यांनी खारघरच्या सेंट्रल मैदानात पोहोचायचं आहे। तर अहमदनगरमधून येणाऱ्या गाड्यांची सोय ही खांदेश्वर स्थानकात करण्यात आली आहे। तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या गाड्या या कामोठे रेल्वे स्थानकावर थांबतील। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या गाड्यांचं पार्किंग हे सीवूड स्थानकाजवळच्या तांडेल मैदानावर असेल। तर बीडमधील गाड्या या सानपाडा रेल्वे स्थानकावर थांबतील। परभणी जिल्ह्यातल्या गाड्यांना वाशी रेल्वे स्थानकाजवळच्या महाराष्ट्र सदनाची जागा देण्यात आली आहे। त्यामुळे उद्या जो मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे या ठिकाणी ज्या महाराष्ट्रभरातून विविध गाड्या येणार आहेत कार्यकर्त्यांच्या, त्यांनी कुठे आणि कसं पार्किंग करायचंय याची ही सगळी व्यवस्था